नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरती चाल या बघा आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी आज दिनांक बघा जे की 23 सप्टेंबर 2025 मित्रांनो। बघा या ठिकाणी बघा जे की DMARचा आज झालेला मित्रांनो पेपर या ठिकाणी बघा आपण आज अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय ते सांगतो। या ठिकाणी बघा मित्रांनो आज झाले बघा आपल्या ठिकाणी मित्रांनो पेपरामध्ये कोणत्या स्वरूपाचे मित्रांनो प्रश्नसंच बघा मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आली होती ते बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी बघा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघा पाहणार आहोत। आणि मित्रांनो बघा टोटल या ठिकाणी बघा 20 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत मित्रांनो। बघा जे की या ठिकाणी 20ही प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत। म्हणून हा आजचा तुम्ही भाग संपूर्ण या ठिकाणी अभ्यासून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राइब करा मात्र या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही विसरू नका। ओके, अवश्य सबस्क्राइब करून घ्या। ओके, प्रश्न पहिला या ठिकाणी वेळ न लावता प्रश्न पहिल्याकडे वळू। तर बघा काय आता तर पुरस्काराशी मित्रांनो संबंधित पहिला प्रश्न होता। तर बघा जे की 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे। तर बघा जे की 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे। तर ते बघा जे की क्रमांक अ विनोद कुमार शुक्ला मित्रांनो। बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर होतं। ओके, पुढे पुढे बघा या ठिकाणी हिंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत। तर बघा मित्रांनो हिंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत। तर बघा जी क्रमांक ब विष्णुशास्त्री पंडित आहेत। ओके, लक्षात असू द्या मित्रांनो। या ठिकाणी बघा तुम्ही 100 पैकी किती प्रश्न मित्रांनो सोडविले ते या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही सांगा। ओके, तर पुढचा बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर बघा जी क्रमांक ब विष्णुशास्त्री पंडित आहे। ओके, पुढचा तिसरा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी टिक्स आहे बरं स्पर्धा पार पडली। तर महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स मित्रांनो स्पर्धा पार पडली। तर बघा जी की क्रमांक ब कोल्हापूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर होतं। ओके, पुढचा बघा चौथा तर देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले। ओके, तर बघा मित्रांनो आपल्या भारत देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं। तर बघा याचं आन्सर तर बघा जी की क्रमांक ड तमिळनाडू। ओके, तर लक्षात असू द्या। ओके, पुढचा मित्रांनो बघा जर आणखीनही जर तुमचा या ठिकाणी आपला DMARचा आणखीनही जर या ठिकाणी पेपर झाला नसेल तर हे प्रश्न मित्रांनो बघा तुमच्या या ठिकाणी पेपरसाठी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। कारण विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो त्यामुळे बघा या ठिकाणी मित्रांनो रिपीट होण्याची बघा मित्रांनो ठिकाणी दाट संभाव्यता आहे मित्रांनो। म्हणून काय करा संपूर्ण प्रश्न लगेच पाठांतर करून घ्या। ओके, तर बघा माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन लिहिणारे गोडसे भटजी कोणत्या जिल्ह्यातील आहेत। तर बघा मित्रांनो माझा प्रवास हे मराठीतील मित्रांनो पहिले प्रवास वर्णन लिहिणारे गोडसे भटजी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत। तर बघा जे की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी बघा बघा जे की रायगड बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। ओके, जे की क्रमांक रायगड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार। पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या डोंगर रांगावर स्थित आहे। तर बघा मित्रांनो मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या बघा डोंगर रांगावर या ठिकाणी स्थित आहे। तर ते बघा जे की क्रमांक ब सातपुडा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे। ओके, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं। ओके मित्रांनो बघा या ठिकाणी TCS बघा मित्रांनो सर्व प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी सोपे आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी सर्व प्रश्न मित्रांनो या ठिकाणी सोपे विचारत आहे। म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही जास्त हार्ड लेवलच्या या ठिकाणी बघा क्वेश्चन्स मित्रांनो तुम्ही या ठिकाणी करून जाऊ नका। ओके, तुम्ही मित्रांनो काय करा स्मार्ट वर्क करा मित्रांनो, कारण हा जमाना मित्रांनो हार्ड वर्कचा नाही। ओके, पुढचा कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने 1988च्या बघा मानवी हक्क पुरस्काराचे मानकरी कोण आहेत। ओके, कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या 1988च्या बघा मानवी हक्क पुरस्काराचे मानकरी कोण आहेत। तर ते बघा जे की क्रमांक क बाबा आमटे मित्रांनो। बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य या ठिकाणी आन्सर असणार आहे की बाबा आमटे। पुढे बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो। बघा हा प्रश्न TCSने मित्रांनो खूप वेळा या ठिकाणी बघा रिपीट केलेला आहे। तर बेटला बघा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे। तर बघा जी की क्रमांक मित्रांनो या ठिकाणी ड बघा जी की पलामू मित्रांनो। बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। बघा
जे की पलामू बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर. पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर बघा मित्रांनो, पानिपतचे पहिले, दुसरे किंवा तिसरे मित्रांनो या ठिकाणी युद्ध विचारलं जातं. तर पानिपतचं तिसरे युद्ध बघा जे की क्रमांक 14 जानेवारी 1761 साली झालं. ओके, कधी? तर 14 जानेवारी बघा 1761 रोजी मित्रांनो बघा पानिपतचं तिसरं युद्ध. तर पहिलं कधी? 1526ला आणि दुसरं जे की 1556ला झालं होतं, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं. ओके, पुढे. हां मित्रांनो बघा, हे महत्त्वाचा मुद्दा सांगतो आपल्या परीक्षेसाठी. तर काय, DMARच्या परीक्षेसाठी मित्रांनो अत्यंत उपयुक्त असा असणार जे की सामान्य विज्ञान, मराठी ग्रामर व चालू घडामोडीचा 5000+ प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. कारण या आपल्या मित्रांनो महाठोकळ्यातल्या बघा जे की बरेच प्रश्न संच मित्रांनो परीक्षेला पाहावयास मिळत आहेत मित्रांनो. म्हणून लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 या नंबरवर फक्त 150 रुपये फोनपे किंवा GPay करून स्क्रीनशॉट टाका. लगेच बघा मित्रांनो, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा ही आम्ही महाठोकळा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ. मित्रांनो बघा या ठिकाणी आज मित्रांनो बघा जवळपास 15 मित्रांनो बघा या ठिकाणी GKचे आणि जवळपास 3 ते 4 मित्रांनो प्रश्नसंच मराठी ग्रामरचे या ठिकाणी बघा आपल्या महाठोकळ्यातले मित्रांनो या ठिकाणी बघा पडलेले आहेत. म्हणून मित्रांनो बघा लगेच वेळ लावू नका मित्रांनो, लगेच तुम्ही हा आपला महाठोकळा बाय करून घ्या. कारण हा जमाना स्मार्ट वर्कचा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही स्मार्ट वर्क जर शिकलं तर तुमचं मित्रांनो या ठिकाणी 100% नाव बघा मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो येणार, म्हणजे येणारच. ओके, 100% मी हमी भरून देतो तुमचं नाव मित्रांनो या ठिकाणी बघा 100% मेरिट लिस्टमध्ये येणारच. ओके, भले मित्रांनो या ठिकाणी टाईम आपल्यापाशी वेळ मित्रांनो कमी आहे, परंतु मित्रांनो या ठिकाणी बघा टाईमचं योग्य मॅनेजमेंट करून घ्या. जर तुमचं पेपर व्हायला 2-4 दिवस बाकी असतील तरीही तुम्ही आपला महाठोकळा या ठिकाणी बाय करून घ्या. कारण मित्रांनो हा जर नाही तर आदरच्या देखील तुम्हाला सरळ सेवेच्या एक्झामला हा आपला महाठोकळा तुम्हाला या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. ओके, अवश्य बाय करा. पुढे, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर बघा जे की राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? बघा जे की क्रमांक 25 जानेवारी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढे 25 जानेवारी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. पुढचे, मुद्रा राक्षस या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर बघा जे की मुद्रा राक्षस या ग्रंथाचे लेखक मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा विशाखा दत्त मित्रांनो बघा या ठिकाणी आहे. बघा जे की क्रमांक बघा विशाखा दत्त. ओके, तर लक्षात असू द्या सर्वांच्या. पुढे, हां पुढील मन पूर्ण करायचं तर चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर काय होतं? तर चुलीपुढे शिपाई तर घराबाहेर मित्रांनो बघा जे की क्रमांक भागूबाई बघा असं या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर होतं या ठिकाणी. ओके, पुढे, पुढील वाक्यातील अलंकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा होता. जाणावा तो ज्ञानी, पूर्ण समाधानी, निसंदेह मनी, सर्व काळ. ओके, तर बघा याचा अलंकार होता बघा जी क्रमांक बघा यमक अलंकार होता. बघा मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक शिफ्टमध्ये मित्रांनो या ठिकाणी बघा 3CS काय आहे बघा, मराठी ग्रामरमध्ये समानार्थी विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द एक शब्दाबद्दल जे की मित्रांनो एक शब्द सांगा शब्द समूहाबद्दल, आणि अलंकार मित्रांनो आणि म्हणी आणि वाक्यप्रचार या मित्रांनो 100% प्रश्न विचारत आहे. म्हणून मित्रांनो सर्व टॉपिक तुम्ही या ठिकाणी पाठ करून जाते वेळेस. ओके, तर बघा जे की क्रमांक बघा यमक अलंकार बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे, सार या हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर बघा मित्रांनो सार हा बघा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर बघा जी की क्रमांक तमिळी बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. बघा जी की क्रमांक बघा तमिळी. ओके, लक्षात असू द्या सर्वांच्या. पुढे बघा, हां पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. बघा मित्रांनो पुराणातील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ कोणता होता? तर बघा जी की क्रमांक बघा जेथील गोष्टी तेथेच लागू पडते मित्रांनो बघा हा याचा असा जो की मित्रांनो बघा अर्थ होता. ओके, तर लक्षात सर्वांना ठेवायचं होतं. पुढे बघा, हां कान लांब होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर कान लांब होणे बघा मित्रांनो याचा योग्य अर्थ बघा जी की क्रमांक अक्कल कमी होणे असा मित्रांनो बघा या वाक्यप्रचाराचा मित्रांनो योग्य अर्थ होतो. ओके, तर पुढचा बघा. ओके, बघा पुढे, हुकमी एक्का या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. तर हुकमी एक्का या अलंकारिक शब्दाचा अर्थ बघा जी की क्रमांक खात्रीलायक साधन असा होतो. ओके, खात्रीलायक साधन. ओके, पुढे पुढचा 18वा, खाली दिलेल्या विरुद्धार्थी शब्दातील अयोग्य जोडी ओळखायची आहे. ओके, तर बघा
खाली दिलेल्या मित्रांनो या 4 शब्दापैकी कोणती जोडी अयोग्य आहे? तर मित्रांनो बघा यापैकी जे की क्रमांक ड सुज्ञ व यज्ञ हे मित्रांनो बघा या ठिकाणी चुकीची मित्रांनो जोडी आहे, म्हणजेच काय बघा ही अयोग्य जोडी आहे बघा. ओके, जे की या ठिकाणी प्रश्नाचा आपल्या क्रमांक ड बघा मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर होतं. ओके, शेवट हा 19वा. हां, रामाने बिभीषणास लंकेचे राज्य दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा. रामाने बिभीषणास लंकेचे राज्य दिले या वाक्याचा प्रयोग बघा जे की क्रमांक अ प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असा होता मित्रांनो. बघा जे की क्रमांक अ बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, शेवटचा. धू या धातूचे भूतकाळी रूप पुढीलपैकी कोणते? तर बघा धू या मित्रांनो बघा धातूचे भूतकाळी रूप कोणतं? तर बघा जे की क्रमांक ब बघा धूतला असं मित्रांनो धू या धातूचं भूतकाळी रूप होतं. ओके, तर बघा मित्रांनो हे होते आपले आधीचे बघा जे की DMRच्या परीक्षेत मित्रांनो विचारण्यात आलेली प्रश्न असच. तर बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय या मित्रांनो 20 पैकी तुम्ही या ठिकाणी बघा पेपरमध्ये किती प्रश्नांचं अचूक उत्तर सांगलं हे मित्रांनो खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाकी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत बघा हा आपला संपूर्ण आजचा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला एवढं सांगून देखील जर तुम्ही सबस्क्राईब आपल्या चॅनलला करायचं विसरलं असेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा काय मित्रांनो नवीन लेवलच्या नेक्स्ट लेवलच्या मित्रांनो पुढच्या उद्याच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.